सर आपलं नाव काय? प्रवीण शेवकर. प्रवीण शेवकर. गाव वगैरे सांगा सर. कसबी सुक्याने गाव निफाड तालुका. नोजल कोणते वापरतात? इटालियन जेटचे नोजल वापरतो. ओके ओके. मग पिकं वगैरे कोणती कोणती सर तुमची? माझ्याकडे साधारणपणे 6 एकर द्राक्ष बाग आहे आणि 2 एकर डाळिंबाचे आहे. 2 एकर. तुम्हाला इटालियन जेट नोजल वापरल्यानंतर काय फायदे झाले किंवा काय फरक पडला तुमचा? इटालियन जेटचे जेव्हा मी नोजल वापरले तेव्हा माझा जो फवारा आहे तो एकदम प्रॉपर पाहिजे त्या ठिकाणी मी पोहोचवू शकतो. आणि त्याच्यामुळे मला माझ्या डाळिंबाचं पीक असेल किंवा द्राक्षाचं पीक असेल त्याच्यावरती मी एक चांगलं कव्हरेज मिळवू शकतो. अगदी अडचणीच्या ठिकाणी सुद्धा तो प्रेशर चिचकुळा करून सुद्धा आपण पोहोचवू शकतो. आणि दुसरा फायदा असा आहे की ज्या इतर फुलांनी जी पावडर जास्त लागायची तर त्या तुलनेने मला कव्हरेज पण चांगलं मिळतं आणि पावडर पण कमी जाते. पावडर कमी जाते का? पावडर कमी जाते. तो एक फायदा मला इथे. पिकाची क्वालिटी कशी आली तुमची? जसं डाग पडणे वगैरे, एक्सपोर्ट क्वालिटी कव्हरेज मिळाल्यामुळं पिकावरचे जे रोग आहे ते रोगांवरती नियंत्रण मिळालं. त्याच्यानंतर ती नियंत्रण मिळाल्यामुळे रोग कमी झाले अचानक आणि थोडस उत्पन्नामध्ये त्याच्यामुळे निश्चितच वाढ झाली का? आणि क्वालिटी असते ती एक्सपोर्ट क्वालिटी वगैरे, ते डाग पडणे वगैरे हा प्रकार काय दिसला तुम्हाला? अगदी बारीक करायला गेल्यामुळे बारीक पद्धतीने पाठवल्यामुळं फळावरती डाग तर निश्चित आले नाही आणि कव्हरेज पण मिळालं. फळावर डाग न आल्यामुळे ना एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पन्न मला त्या ठिकाणी डाळिंबाचं असेल किंवा द्राक्षाचं असेल दोन्ही ठिकाणी मला निश्चितच चांगल्या प्रकारचं उत्पन्न. म्हणजे एकंदरीत तुम्हाला इटालियन जेट नोजल वापरल्यामुळे तुम्हाला खरंच एक चांगलं उत्पन्न आणि फरक पण आणि सेव्हिंग झाली असेल तुमची थोडीफार? निश्चितच माझी पावडरची बचत झाली. ज्या ठिकाणी 200 लिटर पाणी लागायचं त्या ठिकाणी कमीत कमी 150 ते 100 लिटर पाण्यामध्येच माझं काम होऊ राहिलं. त्याच्यामुळे पावडरचं प्रमाण पण माझं कमी होते. ज्या ठिकाणी 500 ग्रामचा पुडा वापरायचा त्या ठिकाणी निश्चितच तो 300 ते 400 ग्राम मध्येच माझं काम होते. त्याच्यामुळे पावडरची पण बचत होते. अरे वा. या पद्धतीनं त्या इटालियन जेट वापरल्यामुळं मला निश्चितच खूप चांगला फायदा झाला आहे. तर इतर शेतकऱ्यांनी ते वापरावं असं मी त्यांना एक मार्गदर्शन करतो किंवा विनंती करतो. धन्यवाद सर. एवढं खूप छान बोललात तुम्ही. शेतकऱ्यांना विनंती करतायत. आनंद झाला आम्हाला.